पावसाळा स्पेशल मसालेदार आणि चविष्ट मिसळ थाळी करण्यासाठी लागणारं साहित्य: 4 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, 1 मोठा बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा बेसन पीठ, 100 ग्रॅम मोड आलेली मटकी, पाणी, मीठ. मोहरी जिऱ्याच्या फोडणीत हिंग, कढीपत्ता घालायचा आणि कांदा घालून तो सोनेरी रंगावर परतायचा. आता त्यात कांदा लसूण मसाला आणि तिखट घालायचं आणि यात बेसन घालून तेही परतून घेत मिसळून घ्यायचं. यात आता मटकी आणि त्यावर पाणी, चवीप्रमाणे मीठ घालून साधारण 10 ते 15 मिनिटं वाफवून घेत शिजवायचं आणि अशा पद्धतीने ही मिसळ थाळी सर्व्ह करायची. झाली आपली पावसाळा स्पेशल झटपट मिसळ तयार. जेव्हा आपण मिसळचा विचार करतो, त्याचा कटचा विचार करतो, तेव्हा ना त्यामध्ये योग्य प्रमाणात इन्ग्रेडियंट वापरणं अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे त्याला अस्सल मराठी चव येते. चला तर मग सुरू करूयात. कुकरमध्ये मिसळ आहे, कट आला पाहिजे म्हणून 4 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. खमंग अशी फोडणी घालून घ्यायची. सगळ्यात आधी मोहरी मस्त तडतडली पाहिजे. मोहरी मस्त तडतडली की यामध्ये जाईल जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा. 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि सोनेरी रंग येईपर्यंत कांदा छान परतून घेऊया. आता इथे कांदा आहे ना, मी मस्त असा 5 ते 6 मिनिटं छान परतून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकाल हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत कांदा लसूण मसाला, लाल तिखट. मिक्स करूयात. आता यामध्ये मी घालते 1 चमचाभर बेसन. येस, इन्स्टंट मिसळ आहे. यामध्ये आपण वाटण वगैरे घालत नाही. बेसनमुळे काय होतं ना, याला बाइंडिंग यायचं काम येतं. हे हलकंसं असंच तेलात परतून घ्यायचं आणि मिक्स करून टाकायचं. आता यामध्ये मी घालते 100 ग्रॅम मोड आलेली मटकी. मटकी पण मिक्स करू. आणि आता मिसळ आहे तर यामध्ये भरपूर पाणी आपण घालतो. मीठ घालूयात चवीपुरतं. मिक्स करूयात व्यवस्थित. तुम्ही बघू शकाल ऑलरेडी छान दिसतंय. कट पण सुरेख आलेला आहे. झाकण लावूयात आणि मध्यम आचेवर 15 मिनिटं हे शिजण्यासाठी ठेवून देऊयात. म्हणजे मटकी पण शिजेल. शिट्टी काढायची गरज नाही. मध्यम आचेवर फक्त एक वाफवून घ्यायचं 10 ते 15 मिनिट. इथे मिसळ मी 15 मिनिटं छान वाफवून घेतली. शिट्टीची अजिबात गरज नाही आहे. आणि चेक करूयात. आहा, क्या बात है. ऑथेंटिक असा अरोमा पण येतोय, सुवास येतोय यामधून. क्या बात है. आणि चला आता मी मिसळ सर्व करायला घेते. मिसळ थाळी बनवून तयार आहे. मस्त दिसते, झणझणीत एकदम ही मिसळ थाळी झाली. आणि मुख्य म्हणजे खूप कमी कष्टात, कमी श्रमात होते.